फॉरेक्स टीव्ही मराठीमध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपण डिस्कस करतोय मायक्रो ट्रेडिंग टॅक्टिक्स. ही एक ट्रेडिंग स्टाईल आहे जे खूप सारे प्रो ट्रेडर्स त्यांच्या ट्रेडिंगसाठी यूज करतात. आपण ही ट्रेडिंग स्टाईल डिटेलमध्ये पाहणार आहोत. सर्वात पहिले तर समजून घेऊया व्हॉट इज मायक्रो ट्रेडिंग टॅक्टिक्स, तिचे टूल्स अँड टेक्निक्स आणि हाऊ टू यूज दॅट ट्रेडिंग टॅक्टिक्स टू गेन द प्रॉफिट्स फ्रॉम द मार्केट. इथे आपण नोट डाऊन करा. ही ट्रेडिंग स्टाईल आपण सर्व स्टॉक्स, इंडायसेस, करन्सीज, कमोडिटीज, बॉन्ड्स सर्व स्क्रिप्ट वरती यूज करू शकता. ही एक युनिव्हर्सल आणि खूप पॉवरफुल अशी ट्रेडिंग टॅक्टिक्स आहे. चला तर सुरू करूया मायक्रो ट्रेडिंग टॅक्टिक्स विथ फॉरेक्स टीव्ही मराठी. सर्वात पहिले समजून घेऊया की व्हॉट इज मायक्रो ट्रेडिंग. Micro trading is nothing but you can say the intraday trading. It covers the holding period of anywhere from seconds to hours. मध्ये होणाऱ्या ट्रेडिंगला आपण मायक्रो ट्रेडिंग म्हणतो. इथे एक गोष्ट नोट डाऊन करा. इट डज नॉट कॉल फॉर होल्डिंग स्टॉक्स फॉर द ओव्हरनाईट. जर तुम्हाला लॉंग टर्मच्या ट्रेड सेटअप्स करायच्या असतील तर त्यासाठी ही ट्रेडिंग टेक्निक्स तुम्हाला सपोर्ट करत नाहीये. इंट्राडे ट्रेडिंगसाठी सर्वात बेस्ट टेक्निकल टूल्स आहे. आणि आणखी एक गोष्ट की दिस स्टाईल ऑफ ऍक्टिव्ह ट्रेडिंग गोज आफ्टर अ स्मॉल बट फ्रिक्वेंट बाईट साईज गेन. जे साईज गेन असतील ते ऑलमोस्ट 5 मिनिट कॅन्डल टू 30 to 40 मिनिट्स म्हणजे फ्रॉम मिनिट्स टू आवर मध्ये होणारे गेन्स तुम्हाला मिळतील. इथे माइट बी गेन्सची साईज स्मॉल असेल बट ते फ्रिक्वेंट असतील आणि कन्सिस्टंट असतील. तर या ट्रेडिंग स्टाईलला आपण म्हणतो नथिंग बट द इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग ही अशी एक ट्रेडिंग स्टाईल आहे की जिच्यामध्ये आपण डेली मार्केटमध्ये एंट्री घेतो आणि बेसिस ऑफ दॅट प्राइस ऍक्शन आपण फ्रिक्वेंट गेन्स हे बुक करत असतो. वी आर नॉट फोर्सिंग आवर एंट्रीज टू गो फॉर द लॉंग ड्युरेशन लाईक 15 days गेन, 10 days गेन नाही. तर आपण असं इथे करत नाही. आपण इथे ट्रेडिंग जी ही स्टाईल आहे ती इट डिफर्स फ्रॉम सेकंड्स टू अवर्स मध्ये जे गेन्स येतात त्यांना आपण म्हणतो इंट्राडे ट्रेडिंग स्टाईल और नथिंग बट द मायक्रो ट्रेडिंग. नेक्स्ट आपण पाहूया की कोणते टाइम फ्रेम आपण या ट्रेडिंग स्टाईल मध्ये यूज करणार आहोत. आपण इथे 2 टाइम फ्रेम यूज करणार आहोत. एका टाइम फ्रेम मध्ये 5 मिनिट ड्युरेशनच्या कॅन्डल फॉर्मेशन झालेल्या असतील आणि दुसऱ्या टाइम फ्रेम मध्ये 15 मिनिट टाइम फ्रेमच्या कॅन्डल स्ट्रक्चर फॉर्म्युलेट झालेलं असतं. वी आर लुकिंग ऍट द सेम प्राइस पॅटर्न being viewed first through the eye of 15 minute chart and then through the eye of 5 minute charts. Are you getting my points? सेम प्राइस ऍक्शन आपण 2 व्ह्यू ने पाहणार आहोत. फर्स्ट 15 मिनिट चार्ट देन 5 मिनिट चार्ट. द स्टॅपल फॉर द मायक्रो डे ट्रेडर इज 5 मिनिट टाइम फ्रेम. मीन्स जे आपल्या ऍक्टिव्ह एंट्रीज होतात त्या होणार आहेत 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये. आणि 15 मिनिट टाइम फ्रेम्स बिकम इम्पॉर्टंट ड्युरिंग द फ्यू सर्टन पार्ट्स ऑफ द डे. त्याच्याविषयी आपण लॅटर सेक्शन मध्ये डिटेल्स मध्ये डिस्कस करूया. अँड window through which the micro trader views virtually every single trading that goes on the market will be the 5 minute time frame. Means जे आपलं एंट्री सेटअप क्रिएट होणार आहे, जिथे आपण आपल्या एंट्रीज ट्रिगर करणार, एसएल्स बघणार, टार्गेट्स घेणार, ते सर्व आपण 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये करणार आहोत. आणि 15 मिनिट टाइम फ्रेमचा यूज ऍज अ सपोर्टिव्ह टाइम फ्रेम, म्हणून आपण याचा यूज करणार आहोत. Are you getting my point guys? This is what about the time frame. तर इथे मी पर्टिक्युलरली मेन्शन केले की 2 टाइम फ्रेम आपण यूज करणार, 5 मिनिट आणि 15 मिनिट. आता नेक्स्ट जे टूल जे आपण यूज करणार आहोत ते पॉवर ऑफ मुव्हिंग ऍव्हरेज. 2 मुव्हिंग ऍव्हरेजचा आपण इथे यूज करणार आहोत. फर्स्ट वन इज 20 पिरियड सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज अँड सेकंड वन इज 200 पिरियड मुव्हिंग ऍव्हरेज. 20 SMA and 200 SMA चा आपण इथे यूज करणार आहोत. एव्हरी सिंगल इंट्राडे टाइम फ्रेम मीन्स 5 and 15 अशा दोघांमध्ये वी हॅव 2 डॉमिनंट मुव्हिंग ऍव्हरेज डिस्प्ले ऍट ऑल द टाइम्स. विच वन? 20 SMA and 200 SMA. Then in fact 200 period moving average is incredible powerful in the intraday time frame. आणि सर्वात जास्त जे वेटेज आपण देणार आहोत ते देणार आहोत 200
SMA ला. We are looking at the same price pattern being viewed through 15-minute chart and 5-minute chart with 20 and 200 SMA. Okay. Stocks obey the 200 period moving average in an amazing fashion. आता मी येणाऱ्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की स्टॉक्स, इंडायसेस, करन्सीज या 200 SMA ला कशा रिस्पेक्ट देतात आणि याचा यूज करून आपण ट्रेडिंग टॅक्टिक्स यूज करणार आहोत. आता मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन देते की कोणते टूल्स आपण यूज करणार आहोत. देन इथे तुमच्या समोर ऍपलचं चार्ट डिस्प्ले तुम्हाला दिसतोय. लास्ट डे इथे मी ज्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला एक्सप्लेन करते, हे गॅप डाऊन ओपन आहे, गॅप आहे इथे. तर गॅप डाऊन ओपन होतं आणि त्यानंतरची प्राइस ऍक्शन थ्रू द आईज ऑफ 20 SMA अँड 200 SMA आपण पाहणार आहोत. बिग बेरिश कॅन्डल विथ द ह्यूज गॅप. देन लॅटर हाफ मध्ये जी फर्स्ट कॅन्डल आहे ती टेक ओव्हर होते. कुठे सपोर्ट घेते प्राइस? 20 MA वरती सपोर्ट घेते अँड इट रॅलीड टिल 200 MA. आता इथली प्राइस ऍक्शन बघा तुम्ही. 200 MA वरती जेव्हा प्राइस फर्स्ट स्टक होते, इट ऑफर्स द रेजिस्टन्स आणि पुल बॅक. अगेन प्राइस ट्राइड, इट ऑफर्स द रेजिस्टन्स अँड पुल बॅक. बट हा 20 MA हा कंटिन्युअसली रायझिंग आहे, रायझिंग 20 MA. हा रायझिंग 20 MA या प्राइसला सपोर्ट देतो अँड ओव्हर द टाइम ऑन द थर्ड अटेम्प्ट विथ दिस रायझिंग 20 and this flat 200 both gives the support to the price at the 81 level. This is not the particular case. आता हीच केस स्टडी तुम्ही खूप सारे तुमचे जे फेवरेट स्टॉक्स आहेत त्यांचे चार्ट्स ओपन करा. 5-minute चार्ट फॉर द इंट्राडे ट्रेडिंग. तिथे 20 MA 200 MA प्लेस करा आणि प्राइसचं बिहेवियर बघा. आपण डिस्कस नाही करत आहोत की कुठे आपली एंट्री लोकेशन असेल, कुठे आपले टार्गेट्स असतील. आपण जस्ट प्राइसचं बिहेवियर पाहतोय विथ रिस्पेक्ट टू द मुव्हिंग ऍव्हरेजेस. तर इथे प्राइसने रायझिंग 20 ला सपोर्ट घेतला अँड 200 MA जो फ्लॅट होता त्याला फर्स्ट इन्स्टंट वरती रेजिस्टन्स घेतला आणि आफ्टर 1, 2, 3rd टच या दोघांच्या सपोर्टने प्राइसने या लेवलवरती सपोर्ट घेतला. दिस इज जस्ट द ऑब्झर्वेशन गाईज. सो आपण इथे असं कन्क्लूड करू शकतो, इफ द प्राइस इज रॅलिंग up to the 200 period moving average, the almost 7 to 8 times out of 10, 7 to 8 times 200 period moving will stop it dead in its track. Jar price coming down to its 200 period moving average, then out of again 7 to 8 times out of the 10, the 200 moving average will stop the decline dead in its track. याचं मीनिंग आपण समजून घेऊया गाईज. This is your flat 200. If the price rally करते till this flat 200, then 7 to 8 times ही जी प्राइस ऍक्शन आहे ही स्टॉप होणार ऑन द फर्स्ट ट्रॅक. जेव्हा प्राइस पुलबॅक घेते 200 मुव्हिंग ऍव्हरेज वरती, तर 7 to 8 टाइम्स हा फ्लॅट 200 ऍव्हरेज हा सपोर्ट देणार आहे आणि प्राइस विल रिव्हर्स फ्रॉम दिस. सो दिस इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट. देन आपण असं थंब रूल बनवू शकतो. एनी रॅली or decline will likely reverse when coming in contact with the flat 200 period moving average. Are you getting my point? We can have the thumb rule that any rally or decline will likely reverse when coming in the contact of the flat 200 moving average. आणि second thumb rule आपण बनवू शकतो, rising moving averages often serve as a support or decline moving averages often serve as a resistance. Rising moving average often serve as a support to the price. If it is your price, it is your rising 20. The rising 20 often serve as a support to the price and decline 20 often serve as a resistance to the price. इथे पाहूया आपण. पण कन्क्लुजन काय काढलं इथून? This is your rising 20. या rising 20 वरती if this is my price action, so often rising 20 will offer the support. आता एक माझ्याकडे decline 20 आहे. This is simple MA. If this is my price, so often rallies on this decline 20 will get resist and this will act as a resistance. आणि हा ऑफर करेल सपोर्ट आणि decline 20 ऑफर करेल रेजिस्टन्स. Okay, this is what we have discussed.
As an intraday trader, what we have to assume that we are probabilistic specialist. The trading is not the certainty. It is the game of probability. So as a trader, we are the probability specialist, which means that we are expert in playing the odds. आपल्याला odds play करायचे. जे मी तुम्हाला आता रायझिंग 20चं बिहेवियर सांगितलं, क्लाइन 20चं जे बिहेवियर सांगितलं, और फ्लॅट 200चं जे बिहेवियर सांगितलं, which will not offer 100% of the time, but it will offer 70 to 80% out of 100. Okay, and these are the odds. आणि असे odds आपल्याला प्ले करायचे आहेत. Then next thing, very important thing, that capitalize the odds. We look for something that happens a lot more times than it doesn't happen. As a trader, आपल्याला कोणती मानसिकता डेव्हलप करायची आहे, हा खूप मोठा सायकोलॉजिकल पार्ट मी तुम्हाला आता सांगते. आपल्याला अशी मानसिकता डेव्हलप करायची आहे, ती आपल्याला सपोर्ट करेल द रिपिटेटिव्ह प्राइस ऍक्शन प्ले करण्यासाठी, अँड नॉट दॅट डझंट हॅपन. ज्या प्राइस ऍक्शन ज्या रिपिटेटिव्हली मार्केटमध्ये प्ले होतात, विथ द हेल्प ऑफ दॅट्स आपण फ्रिक्वेंटली गेम्स घेऊ शकतो, ते ऑड्स आपल्याला प्ले करायचे. आणि मुव्हिंग ऍव्हरेजेस सपोर्ट अस टू कॅप्चर द मूव्स. टिल इन दिस सेशन आपण जे डिस्कस केलं ते फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कस केलं व्हॉट इज मायक्रो ट्रेडिंग. मायक्रो ट्रेडिंग म्हणजे नथिंग बट द इंट्राडे ट्रेडिंग, जी फ्यू सेकंड्स टू अवर्स मध्ये असते. देन आपण डिस्कस केले दोन टाइम फ्रेम, 5 मिनिट टाइम फ्रेम अँड 15 मिनिट टाइम फ्रेम. सेम प्राइस ऍक्शन आपण दोघांमध्ये बघणार आहोत. आणि मॅक्झिमम जो ट्रेड सेटअप असेल तो आपला असेल 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये. आणि देन आपण दोन मुव्हिंग ऍव्हरेजेसचा यूज करणार आहोत, एक 20 मुव्हिंग ऍव्हरेज अँड 200 मुव्हिंग ऍव्हरेज, दोघांवरती. 5 मिनिट टाइम फ्रेम वरती पण आणि 15 मिनिट टाइम फ्रेम वरती पण, दोघांवरती हे मुव्हिंग ऍव्हरेज आपण प्लेस करणार आहोत. आणि त्यांचा यूज कसा करायचा आहे, तर फ्लॅट 200चा यूज आपल्याला ऍज अ सपोर्ट रेजिस्टन्स करायचा आहे, आणि रायझिंग आणि डिक्लाइन 20चा यूज आपल्याला अगेन सपोर्ट अँड रेजिस्टन्स करायचा आहे. सो वी हॅव टू डेव्हलप द ऍटिट्यूड ऍज अ प्रोबॅबिलिटी स्पेशलिस्ट. कीप इन द माइंड दॅट प्रोबॅबिलिटी स्पेशलिस्ट म्हणून आपल्याला ऍटिट्यूड डेव्हलप करायचा आहे. सो इथे मी हे सेशन थांबवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू टायमिंग टूल्स यूज फॉर द मायक्रो ट्रेडिंग टॅक्टिक्स. म्हणजे मायक्रो ट्रेडिंग मध्ये आपण टायमिंगचा, जसं की ओपनिंग ऑफ द डे, क्लोजिंग ऑफ द डे, मिड ऑफ द सेशन, असे कोणते टायमिंग टूल्स आपण यूज करणार आहोत अलॉंग विथ दिस चार्टिंग अँड ऍव्हरेजेस. ओके गाईज, सो स्टे विथ मी. असंच खूप सारं प्रेम फॉरेक्स टीव्ही मराठीला देत राहा. येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपण असे खूप सारे ट्रेडिंग स्टाईल्स, टॅक्टिक्स ज्या यूज करून तुम्ही रेग्युलरली मार्केटमध्ये गेन्स घेऊ शकता असं डिस्कस करणार आहोत. प्लीज या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अँड स्टे विथ मी गाईज. थँक्यू.